20 मे रोजी प्रवीण पाटील हे त्यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी बेलापूर येथील फ्लोडाइन क्रूजवर गेले होते। यावेळी त्यांची पत्नी व 8 वर्षीय मुलगी देखील त्यांच्या सोबत होती। दरम्यान मुलगी हात धुण्यासाठी गेली असता तेथील काचेचा दरवाजा तुटून तिच्या अंगावर पडला। त्यामुळे चिमुकलीच्या हाताला व पायाला काच लागून ती गंभीर जखमी झाली आहे। तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। यामुळे क्रूजचे संबंधित मालक व चालक यांचा निष्काळजीपणा समोर आलाय। तसेच सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीच खबरदारी घेतली नसल्याने या फ्लोडाइन क्रूजच्या मालक व व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करून कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी प्रवीण तुळशीराम पाटील यांनी केली आहे। नेमकी काय घटना घडली आहे याबाबत प्रवीण पाटील यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सावन वैश्य यांनी। आपल्याबरोबर प्रवीण पाटील जे आहे त्यांच्याशी जाणून घेऊया की नक्की ही घटना काय घडली आणि कधी घडली। माझ्या लग्नाचा वाढदिवस होता 20 तारखेला मंगळवारी। तर आम्ही प्लॅनिंग केला फिरायला जायचं। आम्ही 5:15 वाजता घरातून निघालो आणि आपल्या बेलापूर जेटीला पोहोचलो। तिकडनं तिकीट घेतलं आणि आपल्या क्रूज मध्ये गेलो। त्यात आपल्या हॉटेल आणि कॅफे वगैरे आणि 2 तास आपल्याला ते समुद्रात फिरवतात आणि आम्ही आमच्या सोबत केक घेऊन गेलो होतो। आतमध्ये 6:30 वाजता बोट सुटली आणि आम्ही आतमध्ये गेलो। 7 वाजता आम्ही काही केक कापला आणि केक खाल्लं आणि पोरीच्या हाताला केक लागलं होतं म्हणून ती पोरगी हात धुण्यासाठी ते बेसिंगकडे चालली होती, वॉश बेसिंगकडे। तिथपर्यंत पोहोचताच अचानक ते काचेचा दरवाजा एकदम तुटला आणि त्या अंगावर मोठे मोठे तुकडे पडले आणि त्यानंतर मी बाजूलाच होतो काउंटरला त्यांच्या। बघितलं मी उचलून घेतला, अक्षरशः पूर्ण हाता पायाला पूर्ण असं डीप इंजुरी झाले, रक्तस्राव वाहत होता। मी उचलून टेबलावर ठेवले। त्यांच्याकडे काहीच नव्हतं का कापूस घेऊन या काय टिश्यू पेपर दिला आणि मला हल्दी दिली त्यांनी लावायला। रक्तस्राव होते। त्यानंतर अर्ध्या तासानंतर आम्ही पोहोचलो जेटीवर। त्याच्या अगोदर किती वेळा सांगितलं बोट फास्ट घ्या, रक्त खूप स्राव होत, काहीच नाही। त्याच्यानंतर पोहोचल्यानंतर आम्हाला वाटलं अँब्युलन्स तरी असेल त्यांच्याकडे, अँब्युलन्स पण नाही आणि पाऊस पडत होता त्या टायमाला आणि त्यांचं ते स्लोप आहे ना असं उतरणार। त्यावर असता मी माझ्या मुलीला घेऊन गेलो, काहीच मदत नाही, कोणाचीच नाही, त्यांचे काहीच नाही। तिकडे जाल्यानंतर स्टाफचा आणि कोणाचाच म्हणजे असं काही नाही चला आपण जाऊ ऑस्ट्रेलियाला मदत करू का काय करा, असं काहीच नाही त्यांनी केलं। त्यानंतर आम्ही अपोलो हॉस्पिटलला पहिला गेलो, तर जास्त इंजुरी होती। परत अपोलो हॉस्पिटलची जर मागण्या म्हणून आम्ही इकडनं सांगितलं काय आहे ते बँडेज करा, आम्ही दुसऱ्याकडे गेलो। इथं आलो आम्ही। इथं आल्यानंतर समजलं एकदम खोल डीप मध्ये डोक्याला याला हाताला पायाला एकदम खूप जखमा झाल्यात। नंतर इकडे आल्यानंतर ऑपरेशन साठी तयारी केली। मुलगी आयसीयू मध्ये होती। 2 तास ऑपरेशन चालू होतं, 2 दिवस आयसीयू मध्ये आणि असं वेदना तिला होत होत्या, आम्हाला बघवत नव्हतं। तरी आम्ही पोलीस स्टेशनला नव्हतो गेलो कारण की माझ्या मुलीचं हे चाललंय आणि त्या टायमाला पोलीस स्टेशन हे ते महत्वाचं नाही वाटलं मला। नंतर 2-3 दिवसानंतर जेव्हा मुलगी स्टेबल झाली त्यानंतर मी आम्ही पोलीस स्टेशनला गेलो। साधारण बोटीमध्ये किती जण होते? साधारण बोटीमध्ये 20-25 जण होते। प्रत्येक जण म्हणजे असं हे आहे आपापल्या 2 जण 3 जण असे आले होते, त्याचा ग्रुप मोठा नव्हता कोणाचाच। प्रशासनाकडून तुमचं काय म्हणणं आहे? आता मला एकच आहे, ज्या माझ्या मुलीबरोबर झाली अशी घटना परत कोणाबरोबर होऊ नये म्हणून आता त्या बोटीचा परवाना रद्द करावा, त्याकरून कोणा दुसऱ्याला इजा होऊ नये म्हणून। सावन वैश्य, नवराष्ट्र, नवी मुंबई।